मोठ्या सोन्याबरोबर पण एक झाली अंदाज दिसेल का? आज दिसेल तुम्हाला, लवकरच दिसेल. आता 2-3 अड्ड्यानंतर सोन्या दिसेल. मोठं सोन्या आणि आपला राजा लवकर 2-3 अड्डे झाले की नंतर दिसेल. सर्वात मोठी शर्यत कुठे आली? सर्वात मोठी झाली आपली तरसल, आपल्या तिकडे घाटावर तरसल पाठीवर गेली होती. खूपशी गाडी गेली होती. मित्रांनो पाहू शकता एक प्रसिद्ध असा बैल राजा आणि पावर, त्यातला हा पावर आहे, समोर राजा आहे. आणि दादा आपलं दादा परिचय द्या आपला, नाव वगैरे सांग. नाव आकाश पाटील आणि राजा पवार आपली घरची गाडी आहे. घरची गाडी आज पण घरची गाडी का? हा, आज पण घरची गाडी बनणार आहे. आणि काय यंदा शर्ती वगैरे किती आल्या आपल्या शर्ती झाल्या 25 शर्ती झाल्या. आणि त्यातल्या किती विन झाल्या? आता आपल्या तरी पण 5-6 शर्ती पडल्या आपल्या यावेळी. गेल्या वर्षी एक पण गाडी नव्हती. एक पण गाडी घरची गाडी. आणि राजा परलाच नव्हता. एकदा जर पैरा असा कॅरी झाला तर 2-3 गाडी राजाच्या सीझनला पडले. तर राजाने 48 का 50 शर्ती गेले होते गेल्या वर्षी. आणि मोठ्या सोन्याबरोबर पण एक झाली अंदाज दिसेल का? आज दिसेल तुम्हाला, लवकरच दिसेल. आता 2-3 अड्ड्यानंतर सोन्या दिसेल. मोठं सोन्या आणि आपला राजा लवकर 2-3 अड्डे झाले की नंतर दिसेल. आणि यंदा दावणीला किती बैल आहेत? दावण्या 3 बैल आहेत. आता बारका आपला एक आता नवीन घेतले, सलग त्याने 18 गुलाल केले आता. आणि ही आपली राजा आणि पावरची खरेदी कुठून आली? तो 40 गावावरून घेतला होता, गंगापूरचा मामा आहे त्याच्याकडून घेतला होता. आणि पावर जेजुरीमधून घेतला होता. जेजुरीमधून कितीची खरेदी होती तरी? पावरची तरी पण आपण होती 1.5 लाख पण घेतला होता. 1.5 लाखाची. आणि ते राजाची 3-3.5 लाख पर्यंत. 3.5 लाखापर्यंत. काय सांगशील बैलगाडी क्षेत्रात तुझा अनुभव काय सांगशील? किती वर्ष बैलगाडी क्षेत्रात? आता आपण नवीनच आहे. आता आता 1 वर्ष कंप्लीट झाला आता दोघांना. 1 वर्षात आवरं नाव केलं काय बस झालं. इतकं नाव केलं तर कोणत्या बैलानं अजून पण बैलगाडी क्षेत्रामध्ये असं कोणी नाव केलं ना मुंबईमध्ये. 1 वर्षात बैलांनी भरपूर नाव केलं. काय सांगशील आता राजा पावर बद्दल? घरच्या गाडीबद्दल काय? घरची गाडी पॉवरफुल पळते कमीच आहे. घरची गाडीच्या बद्दल बोलायला तेवढं कमीच आहे आपलं. कारण की एवढी पॉवरफुल गाडी पळते. नाव केला तलोजा मजकूरचं नाव एवढा मोठा गेला, छोट्यातून मोठा नाव गेला. भावा तुझा अनुभव बैलगाडी क्षेत्रात खूप म्हणजे आता नवीनच आहे. आता नवीनच आपण 1 वर्ष झालं तरी पण कधी आता अजून खरेदी करायचं प्लॅन बी नाही. आता हेच आपलं आवरं पळतात त्याचं कशा मार्क घेतले तर त्याने सलग 18 केले गुलाल. सर्वात मोठी शर्यत कुठे आली? सर्वात मोठी झाली आपली तरसल, आपल्या तिकडे घाटावर तरसल पाठीवर गेली होती. खूपशी गाडी गेली होती महबूबची. आणि ती बाकासूर आणि आपला ती गाडी कॅन्सल झाली होती गाडी ती. आणि ती त्यानंतर आमची घरची गाडी पळाली तिकडे मेहबूब आणि बकासूर होता. गाडी बाहेर गेली होती आमच्या चुकीमुळे. आम्ही पावसानं गाडी हाकला नव्हती त्यामुळे बाहेर गेलो होतो. तेव्हा कशी काय गाडी जमलेली पण आपली? गाडी अजून एक बैल सांगून जमली होती. नंतर गाडी कॅन्सल होत होती काहीतरी कारणास. तर मग आम्ही गाडी कॅन्सल नाही, घरची गाडी आम्ही बोलवली. घरची गाडी बोलवली. आता आपली घरची गाडी इतकी पॉवरफुल बोलते. राजाबद्दल काय सांगशील? राजाने इतकं नाव केलं. राजाने इतकं नाव केलं तर काय बोलावं तर कमी आहे. प्रत्येक माणसाला तोंडावर राजाचंच नाव आहे. कारण राजा तर संस्कृती एक शान म्हणून राहिलं. आणि आता पावर आणि राजा एक साथ खरेदी केलं ना? एक साथ नव्हतं, पावर साठी राजा घेतला होता. म्हणजे घरची गाडी हाकलता येईल. राजाला पावरला पैरा नव्हता कोण, असं म्हणजे भेटत नव्हता कोण द्यायला, म्हणजे असं अर्धारी करत होतं. मग त्यामुळे पावर राजा घेतला होता त्याला. आणि घरची गाडी सोडून म्हणजे आपला राजासोबत कोणत्या असा कुठला पायरा असा भारी वाटतो पालतात तुला? घरची गाडी त्याला राजाला कुठला बैल टाकला तर राजा असं म्हणजे त्या बैलाला धरूनच पडला आहे. ठीक आहे. आणि जवरा घरवलेला आणायला त्याने तेवढा पावरने घरवले त्याला. आणि आपल्या नवीन खरेदी झाली ती कुठून आली? ती पण 40 गाव करून गंगापूरच्या मामाने गेला होता. वास्तव 7 महिन्याचा घेतला होता. आता त्यांनी सलग 18 गुलाल केले त्यांनी. बारकेने 18 गुलाल. एक पण गुलाल. कितीची खरेदी होती? तो 65 मध्ये घेतला होता. 65 मध्ये म्हणजे नक्कीच नवीन आलेला तो पण तुमचं नाव करील. तो नाव करीलच, आम्हाला अपेक्षा आहे त्याच्याकडे. अपेक्षा आहे. तर दादा धन्यवाद तो वेळात वेळ काढून आमची बोलल्याबद्दल. धन्यवाद.